नांदेडची महादेवी हत्तीण गुजरातकडे रवाना झालेली आहे। हत्तीणीला निरोप देताना गावकरी भावूक झाले। कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीबाबत निर्णय मान्य करण्यात आलेला आहे। डोळ्यात अश्रू आणत नांदेडकरांनी महादेवीला निरोप दिला, तर महादेवीच्या डोळ्यातही अश्रू पाहायला मिळाले। सर्वांना हात जोडून विनंती आहे, कुठल्याही प्रकारचं संयम आपण सर्वांनी राखायचा आहे। आपल्या सर्वांचा त्याचा एक मोठा आघात आहे, आपण समजावून घेऊया, परंतु सर्वांनी आपल्या माध्यमातून करायचं आहे। वंदे गेल्या शेकडो वर्षांची ज्या मठाला परंपरा आहे त्या मठामध्ये माधुरी हत्तीण जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी होती। मात्र ज्या पद्धतीनं निर्णय न्यायालयाचा आला त्या निर्णयाला खरं तर अनेकांनी समर्थन देत या ठिकाणाहून तिला अखेरचा निरोप जो आहे तो दिलेला आहे। नान्नी गावातून अखेरचा निरोप दिलेला आहे। खरं तर त्या मठातले स्वामीजी देखील आपल्यासोबत आहेत। खरं तर तुमच्या देखील डोळ्यामध्ये पाणी पाहायला मिळालं होतं। किती भावनिक क्षण हा तुमच्यासाठी होता, किती जड क्षण होता? हत्तीची परंपरा या मठामध्ये पूर्वापारपासून चालत आलेली आहे आणि आम्ही जवळजवळ या मठाची व्यवस्था बघायला चालू करून 7 वर्ष होत आली। तर या 7 वर्षामध्ये हत्तीनं जे आम्हाला लावलेला लळा आहे किंवा हत्तीचा आमच्यासोबत असणारा जे भावना आहे ह्या फार भावनिक भावना आहे आणि गावकऱ्यांनी तर अनेक वर्षांपासून या हत्तीला, माझ्यापेक्षा जास्त गावकऱ्यांनी या हत्तीला पाहिलेलं आहे आणि त्याच्यासोबत क्षण घालवलेले आहेत। त्यामुळं आम्हा सर्वच लोकांना हे दिवस आणि आजचा हा दिवस हा फार वाईट आहे आणि आमच्यावरती आघात करणारा दिवस आहे। तरीही न्यायव्यवस्थेनं जे न्याय दिलेला आहे त्याला आम्ही सर्वांनी मान्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं क्रिया चालू आहे। आपण न्यायव्यवस्थेचा सन्मान करूयात आणि आपल्या हत्तीला पुढचं आयुष्य चांगलं लाभो आणि तिचं स्वास्थ्य सदैव चांगलं राहो ही मंगल प्रार्थना आपण सगळे करूयात। आज अखेरचा निरोप जो आहे तो नान्नीकरांनी या ठिकाणाहून माधुरीला दिलेला आहे। पुढे जाऊन तिचं आरोग्य देखील आता चांगलं राहावं अशाच शुभेच्छा देखील तिला या ठिकाणी निरोप देताना पाहायला मिळतात। शेखर पाटील, पुढारी न्यूज, नान्नी, कोल्हापूर। भरून या लागलाय निरोप पाठवायला नको चालतं मला, पूर्वीपासून आहे आमचं हत्ती। आमची माधुरी गेली म्हणून आम्हाला वाईट वाटतं। 35 वर्ष झाले आता येऊन, आम्हाला फार वाईट वाटायला लागलंय माधुरीचं। आम्हाला फार वाईट वाटतंय माधुरीचं। लहानपणापासून आम्ही याला बघितले, आमचं घरचं माणूस असल्यावरच आहे वाढली ते। एवढं वर्षाला आम्ही बघत आले, आता चला आम्हाला कसं वाटणार। माधुरी चालली आहे तर सामान्य वाईट वाटत आहे, आता मी काय सांगू शकत नाही। तर किती वर्षापासून तू आता बघतोयस तिला? तू देखील लहान गटापासून बघत आहे मी, लहान गटापासून बघत आहे माधुरीला। मला इतकं वाईट वाटतंय की ज्या माधुरीला आम्ही लहान गटापासून बघत आहे ती माधुरी आता आमच्या डोळ्यासमोर चाललेली आहे।